दीप एंटरप्राइजेस। इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात। वॉशिंग मशीन सॅमसंग, LG, गोदरेज, व्हर्लपूल, IFB, पॅनासॉनिक यांसारख्या टॉप ब्रँड्सच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज। कुकटॉप, प्रेस्टीज, यूकुक, पिजन आणि जुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे 2 बर्नर, 3 बर्नर स्टायलिश मॉडेल्स। मायक्रोवेव्ह ओव्हन, होम थिएटर, मिक्सर, फॅन, कूलर, ॲक्वागार्ड वॉटर प्युरिफायर, इस्त्री आणि गीझर, सर्व काही एकाच छताखाली। रेफ्रिजरेटर सॅमसंग, LG, हायर, व्हर्लपूल, गोदरेज, सिंगल डोअर असो वा डबल डोअर, आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय। LED TV, सॅमसंग, LG, हायर, क्लॅरियॉन, हायसेन्स आणि बरेच नामांकित ब्रँड्स। घरच्या प्रत्येक कोपऱ्यात सिनेमॅटिक अनुभव। AC, एअर कंडिशनर, सॅमसंग, LG, गोदरेज, लॉयड, व्हर्लपूल, हायर, ह्युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स। LG, हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँड्सच्या LED TV आता सर्वात कमी किमतीत। आणि आता खास आपल्यासाठी GST वर 25 ते 50% घसघशीत सूट प्रत्येक AC आणि LED वर। मग अशीर कशाला? आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस। संपर्क 8793729111। लक्षात ठेवा, योग्य ब्रँड, योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये। नमस्कार, दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेडमध्ये दीपोत्सव 2025 विविध स्पर्धांच्या मानकऱ्यांचा गौरव। भाऊबीज निमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने निराधारांना आधार। राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूर तालुका प्रमुख आबा आडिवरेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। लोणेरे विद्यापीठात रस्ता कामाचा घोटाळा, 86 लाखांची बनावट FD, अधिकारी वर्गाचं मौन। वाकी ते हरवंडी मार्गावरील नव्या पुलाचं लोकार्पण। सविस्तर वृत्त। भारतीय जनता पार्टी खेड आणि वैभव खेडेकर मित्रमंडळ आयोजित दीपोत्सवात किल्ले स्पर्धा, कंदील स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अशा 3 स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। किल्ला स्पर्धेमध्ये संत रोहिदास नगर मित्रमंडळ शिवतर रोड, किल्ला राजगड यांनी प्रथम पारितोषिक पटकावलं। सोबत द्वितीय पारितोषिक विजेते जिवलग मैत्री ग्रुप, किल्ला प्रतापगड, तृतीय पारितोषिक अयान विनायक गुडेकर, किल्ला रायगड यांना मिळालं। कंदील स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेता दिलीप प्रभाकर कारेकर ठरले, तर द्वितीय पारितोषिक विजेता सचिन जाधव आणि तृतीय पारितोषिक मिलिंद सावळाराम बेंडखळे यांना मिळालं। रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेता होण्याचा मान मुग्धा सिद्धेश पाटणे यांनी पटकावला। बक्षीस वितरण समारंभाला वैभव खेडेकर, संजय आखाडे, मिलिंद नांदगावकर, शैलेश मेहता, वैजेश सागवेकर, प्रशांत बारटक्के, जयेश गुहागरकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी आणि वैभव खेडेकर मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गडकोट किल्ले रांगोळी आणि कंदील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। किल्ला स्पर्धेमध्ये संत रोहिदास नगर खेड यांचा या राजगड किल्ल्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे। त्यांचं मी सर्वांनो खरं तर ही छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी आहे आणि कोकणामध्ये अनेक गडकोट किल्ले आहेत। या गडकोट किल्ल्यांची माहिती या सगळ्यात नवीन सगळ्या आमच्या तरुण पिढीला व्हावी। छत्रपतींचं कार्य तर आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेच, परंतु अजून सर्वदूर जावं यासाठी आमचा प्रयत्न आहे। ही आमची जी संस्कृती आहे ही दिवाळीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी असते। आज ही स्पर्धा आयोजित करून या तरुणांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आजच्या या बक्षीस वितरणाप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकरजी शेरगावकर साहेब यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण झालेलं आहे। आमच्या या बक्षीस वितरणासाठी रमेशराव खेडेकर असतील, आमचे बाबाशेठ खेडेकर, मिलिंद शेठ नांदगावकर, आमचा यश, रोहन, आमचे अध्यक्ष आमचे संजयराव आखाडे ही सगळी मंडळी उपस्थित आहेत। मी संत रोहिदास मंडळाला मी या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो आणि दरवर्षी असंच या पद्धतीचं काम आपण करत राहावं अशा पद्धतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद।
भाऊबीज निमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने निराधारांना आधार या अनुषंगाने दिवसातील दुसरी ॲक्टिव्हिटी करत भर पावसामध्ये आईनी बौद्धवाडी येथील पतीचं निधन झालेल्या श्रीमती सेजल दिवेकर या बहिणीसाठी त्यांच्या घरावर नुकतंच ओढवलेल्या प्रसंगातून त्यांना सावरण्यासाठी धीर देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लबच्या टीमकडून सगळ्या भावांकडून दिवाळीची बहिणीला भेट म्हणून महिन्याभराचं जिन्नस देण्यात आलं. लायन्स क्लब नेहमी ज्या घरावर संकट आलं असेल अशा ठिकाणी जाऊन मदत करत असतं. यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपाध्यक्ष अविनाश दळवी, माजी सचिव शैलेश धारिया, आईनी बौद्धवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. क्लबची जी कामं आहेत तुम्हाला वाटतं मला डिस्टर्ब करायची काही गरज नाही. ते त्यांचे कामच सर्व काही सांगून जातात. आज योगायोग असा होता की मी इथे आलेलो होतो, माझ्या हस्ते जे आमच्या बहिणींना काही जे सामान द्यायचं होतं ॲक्च्युली ते माझ्या हस्ते देण्यात आलं. मला फक्त आनंद झाला की आज सकाळपासून तेच काम करत होतो. आज सकाळी मी आबेडाला गेलो होतो, तिथे त्या बहिणींना काही साड्या वाटप केलं आणि संध्याकाळी इथे आलो आणि राशन वाटप करत आहोत. ते लायन्स क्लबच्या वतीने. लायन्स क्लब अशी एक संस्था आहे की खेडलाच नाही पण जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या कार्याने ती प्रसिद्ध आहे. आणि मला वाटतं खेडची आमची जी लायन्स क्लब आहे ती इट इज समथिंग स्पेशल दॅन डिस्ट्रिक्ट असं मला वाटतं ॲक्च्युली. की इथले प्रत्येक मेंबर्स ज्या पद्धतीने ज्या जिद्दीने जे कामं करतात खरोखर त्यांना जेवढं पण मी त्यांचे आभार मानू, त्यांचे धन्यवाद करू ते माझ्यासाठी कमती आहेत. मी सर्वांना हेच सांगेन ॲक्च्युली की जे आपण हे कार्य करत असतो ना, आमच्या कुराणमध्ये असं लिहिलेलं आहे की मंजिल लदी युकरिदुल्लाह हुकारदन हसना, की जो पण शख्स ॲक्च्युली अशी कामं करत राहतो ना त्याने एकच लक्षात ठेवलं पाहिजे, त्याला ईश्वरचे काम त्याच्या डबल त्याच्यापेक्षा त्याला देतो ॲक्च्युली. आणि काही लोकांनी ते अनुभवलं असेल ॲक्च्युली. मग आधी मी विचारेसोबत मी गप्पा गोष्टी करत होतो तेव्हा मला ते अनुभवलं ॲक्च्युली की जो माणूस अशा चांगल्या कामामध्ये व्यस्त असतो, चांगले काम करत असतो, त्यांना ईश्वराच्या मागून म्हणजे ते सपोर्ट भेटत राहतात. आपण 1,000 रुपया खर्च केला तर आमच्या कुराणला बोललं जातं की त्यापासून 10 रुपये तो तुम्हाला भेटणार. हेच लक्षात ठेवायचं. तर जेवढं आपल्याला पॉसिबल ते फक्त पैशांनी जरूरत नसतं, पण ते काही मोरलनी सपोर्ट करायचं असतं. काही पैशांनी लोक सपोर्ट करतात, काही पद्धतीने सपोर्ट करतात. तर ज्या पण पद्धतीने आपल्याला गरिबांसाठी आपण करत राहू ते आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी सर्व ते कार्य चांगलं असतं. मी आज या भाऊबीजच्या निमित्ताने ॲक्च्युली आमच्या लायन्स क्लबच्या सर्व मेंबरना शुभेच्छा देतो आणि त्यांचे हे कार्य जास्तीत जास्त आणखी चालत राहो. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. राजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख आबा आडिवरेकर यांनी आज शिवसेनेत एकनाथ शिंदे गट भव्य कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश केला. या कार्यक्रमाला राजापूरचे आमदार किरण सामंत उपस्थित होते. आडिवरेकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी आमदार किरण सामंत यांनी आडिवरेकरांचं स्वागत करत म्हटलं, राजापूर तालुक्यात शिवसेनेचा पाया अधिक मजबूत होतोय. आबा आडिवरेकर यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन आणखी जोमानं काम करेल. आबा आडिवरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं, शिवसेना ही जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारी पक्ष संस्था आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या विकासाच्या धोरणात सहभागी होण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. या कार्यक्रमाला स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजापूर तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांवर या प्रवेशामुळे निश्चितच नवा प्रभाव पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. वहाळ जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पडलं असून
प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट एकनाथजी शिंदे आणि पालकमंत्री उदयजी सामंत यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. वहाळ गटातील उबाटाचे कळंबट शाखाप्रमुख बाबूराव हाणेकर, मुर्तवडे शाखाप्रमुख अशोक पानसाळ, कळंबट घवाळगाव शाखाप्रमुख संदीप निर्मळ, तोंडली शाखाप्रमुख दिलीप कांबळे, वीर शाखाप्रमुख अंकुश घेवडे, कळंबट उपशाखाप्रमुख महेश पिलवलकर, मुर्तवडे उपशाखाप्रमुख दीपक पांचाळ, कळंबट केंद्रप्रमुख महेश काटडरे, कळंबट बूथ प्रमुख विश्वनाथ शिरकर, वीर बूथ प्रमुख पांडुरंग दुर्गुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री उदयजी सामंत, राज्याचे गृहमंत्री योगेशदादा कदम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार राजन साळवी, उपनेते संजय कदम आणि राजेंद्र महाडिक उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे काही महिन्यापूर्वी म्हणजे जून महिन्यात रस्त्याचं काम करण्यात आलं. पण या रस्त्याचं काम सुरू झाल्यापासून गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिकांचं म्हणणं आहे, रस्ता बनवताना योग्य साहित्य वापरलं गेलं नाही आणि कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. परिणामी या रस्त्याचा टिकाऊपणा किती असेल हा आता चर्चेचा विषय ठरलाय. या रस्ता कामामागे आणखी मोठा आर्थिक घोटाळा लपलेला असल्याचा आरोप पुढे येतोय. या कामासाठी ठेकेदाराकडून विद्यापीठ प्रशासनाने 86,70,571 रुपयांची एबडी हमी म्हणून घेतली होती. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ही एबडी बनावट असल्याचं समोर आलंय. बँकेच्या नोंदीमध्ये एबडीची कोणतीही नोंद नाही. म्हणजेच ठेकेदारानं बनावट कागदपत्र देऊन विद्यापीठाची फसवणूक केली. ही बाब काही जबाबदार व्यक्तींनी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली असताना देखील आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एका सरकारी संस्थेमध्ये एवढी मोठी आर्थिक फसवणूक झाल्यानंतरही अधिकारी का गप्प आहेत, हीच आता विद्यार्थ्यांपासून परिसरातील नागरिकांपर्यंतची सर्वात मोठी चर्चा ठरते. निकृष्ट दर्जाच्या रस्ता कामाबरोबर बनावट एबडीचा हा प्रकार गंभीर आहे. आता यावर चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मौजे मजगाव तालुका जिल्हा रत्नागिरी येथील श्री आबिद अली अब्दुल हमीद काझी यांच्या मालकीच्या आंबाकलम बागेतील कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडलेला असल्याची माहिती सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मजगाव गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी वनपाल पाली यांना दूरध्वनीवरून दिली. त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांनी सदरची माहिती देऊन रेस्क्यू टीम, पिंजरा आणि आवश्यक त्या साहित्यासह घटनास्थळी येऊन पाहणी केली. ही विहीर आंबाकलम बागेत असून बिबट्या हा वन्यप्राणी विहिरीमध्ये असलेल्या दगडावर पाण्यात बसलेला दिसून आलं. त्यानंतर तात्काळ जाळीचं नेट, पिंजऱ्याला दोरा बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडून बिबट्याला पिंजऱ्यामध्ये घेण्यात आलं. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी मालगुण श्री स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली. तो सुरक्षित असल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. रेस्क्यूची कार्यवाही ही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, नानू गावडे वनपाल पाली, सारिक फकीर वनपाल लांजा, श्री विराज संसारे वनरक्षक रत्नागिरी, शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी, प्राणीमित्र शाहिद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे तसेच पोलीस अधिकारी भगवान पाटील, राजेंद्र सावंत, शरद कांबळे, रामदास कांबळे, दिवे गावचे सरपंच फैयाज मुकादम, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष बरकत मुकादम, पोलीस पाटील अशोक केळकर तसेच गावातील ग्रामस्थ यांचं यावेळी मोलाचं सहकार्य लाभलं. वनाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक MIDC असलेल्या खेड तालुक्यातील लोटे MIDC मधील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन कोतवली गावानजीक वाशिष्ठी खाडीत फुटल्याने खाडीतील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झालंय. पाईपलाईन फुटल्याने रासायनिक सांडपाणी खाडीच्या पाण्यात मिसळलंय.
मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होऊन खाडीतील मासे देखील मेलेत. खाडीतील पाणी दूषित झाल्याने स्थानिक मासेमारी करणारा भोई समाज आक्रमक झालाय. मोठ्या प्रमाणात मासे मेल्याने मासेमारीवर चालणारे त्यांचे व्यवसाय बंद पडलेत. दरम्यान ही दुर्घटना झाल्यानंतर MIDCचे अभियंत्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असून फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. माणगाव तालुका निजामपूर विभागातील ग्रामपंचायत करंबेडी हद्दीत कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या वाकी ते हरवंडी जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी, महाराष्ट्र राज्य आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं. सदर पुलाचं काम आर्या एंटरप्राइजेस या संबंधित ठेकेदार कंपनीनं 100 दिवसात पूर्ण केल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक करून अभिनंदन करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्याला तालुक्यातील तसेच निजामपूर विभागातील शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि सोयीची सुविधा ठरणार आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.